ती आपल्या मामाच्या गावाला आली होती. तिच्या मामाला एक मुलगा आणि मुलगी होती. त्यांच्यासोबत ती हसत खेळत सुट्टीचा आनंद घेऊ लागली. रोज फिरायला, शेतात जायचं, आंबे खायचे, खेळ खेळायचे, भरपूर मजा करायचे. गावात त्यांचे पाहुणे होते. ते खूप श्रीमंत होते. त्यांचा एक मुलगा होता. तो लाडाने खूपच बिघडून गेला होता. त्याच लग्न लावून दिलं तर त्याच्यात सुधारणा होईल असं त्यांच्या मनात चालत होतं. त्या क्षणी ती मामाच्या गावाला आली हे त्यांना कळले. पाहता क्षणी ती त्यांना आवडली. काही करून आपल्या मुलाचे लग्न लावून द्यायचे हा विचार ते करू लागले. ही गोष्ट त्यांनी तिच्या मामाच्या कानावर टाकली. मामाने घरच्यांना कळवले. लगेच लग्नाची तयारी चालू झाली. ती मान लग्नाला विरोध करू लागली. मला आताच लग्न करायचं नाही. मी लहान आहे अजून, मला खूप शिकायचं आहे, मोठं व्हायचं आहे. खूप चांगलं स्थळ आहे, अशी संधी वारंवार मिळणार नाही, अशी तिची आई समजावू लागली. ती मान आपल्या बोलण्यावर ठाम होती. मला नाही करायचं लग्न. तिचे मन बैचेन झाले होते. घरचे तिच्या मागे हात धुवून लागले होते. अशातच ती लग्नाला तयार झाली. तिचे आईवडील गरीब असल्यामुळे आमच्याकडून काहीही मिळणार नाही असे त्यांनी सांगितले. मुलाच्या बाबतीत काय सांगायचं. श्रीमंत बाबाचा एकुलता एक मुलगा होता. गावात कुणाशीही भांडण करायचा. त्याला काही वाईट सवयी पण लागल्या होत्या. ती मान या गोष्टीमुळे त्यांना नकार देत होती. पण तिला घरच्यांनी समजावले व ती लग्नाला तयार झाली. तिचं मन मान बैचेन झालं होत. ती वयाने खूप लहान होती. तिला आताच लग्न करायचं नव्हतं. तिने खूप सारी स्वप्ने बघितली होती. तिला समोर खूप शिकायचं होतं आणि आपली स्वप्ने पूर्ण करायची होती. पण आईवडीच्या गरीब परिस्थितीमुळे तिला लग्नाला मान्यता द्यावी लागली. कारण तिने आपल्या आईवडिलांचा विचार केला होता. या विचारात तिचं मन हे खूपच बैचेन झालं होतं. तिने पाहिलेले शिकण्याचे आणि आयुष्यात काहीतरी करण्याचे स्वप्न तसेच राहिले होते. तिच्या मनाच्या इच्छा मान परिस्थितीमुळे तशीच राहिली होती. त्यामुळे आपल्यावर आलेली परिस्थिती ही माणसाला जगणं शिकवते. अमोल.